फक्त त्यांनी करकऱ्यांच्या बॉडीमध्ये मिळालेल्या गोळ्यांच्याबद्दल बोललेलं आहे आणि ते जे त्यांनी बोललेलं आहे करकऱ्यांच्या बॉडीमध्ये ज्या गोळ्या मिळाल्या त्याबद्दल त्यांनी दिलेली माहिती 100% खरी आहे. कारण जे कोर्टाचं जे जजमेंट आहे निकालपत्र त्या निकालपत्रकाच्या पान नंबर 920 मध्येच असं लिहिलं आहे की करकऱ्यांच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या गोळ्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या बंदुकीतून उडालेल्या नव्हत्या. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच निकालपत्रात असं लिहिलं आहे की करकऱ्यांच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्वरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर ज्यावेळी ह्या गोष्टी निकालपत्रात कोर्टापुढे नमूद झाल्या त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते. त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून ह्या ज्या गोळ्या रिव्हॉल्वरनी त्यांच्या मानेतून त्यांच्या शरीरात ज्या मारल्या तो अधिकारी कोण होता ह्याची चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं. पण त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी तो RSSशी संबंधित होता म्हणून त्याने ते जाणीवपूर्वक केलं नाही असं जे वडवत्तीवाल्यांनी जे म्हटलेलं आहे ते 100% खरं आहे.